मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज. सगळ्यांना सुरुवातीला धुळवडीच्या खूप खूप शुभेच्छा. निवडणुकीचा काळ आहे, त्यामुळे राजकीय धुळवड ही होतच असते आणि आपला हा शोच त्या राजकीय धुळवडीसाठी आहे. तर आता निवडणुका जवळ आल्या की पडद्याआडनं सुरू असलेले शह काटशह याचे खेळ अगदी समतलावरती येतात. तिकीट वाटपावरनं असलेली नाराजी हे राजकारणातले पॉवर पॉकेट्स आपल्या गळाला लावण्याची नामी संधी असते. अशाच प्रयत्नात गेल्या अनेक दिवस सगळेच राजकीय पक्ष गुंतलेले आपल्याला दिसतात. आणि आता राज्यातली लढाई महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी आहे आणि यात राज्यातल्या राजकारणातले चाणक्य समजल्या जाणाऱ्या शरद पवारांच्या पक्षात फूट पडली. त्यामुळे त्यांच्या पक्षाची ताकद घटलेली आहे. ते आपली कूटनीती वापरून अनेक मतदारसंघात महाविकास आघाडीची ताकद वाढवणार आणि महायुतीची ताकद पोखरणार असं चिन्ह दिसत होतं. मात्र प्रत्यक्षात माढा, बीड, बारामती, अहमदनगर या मतदारसंघात पवारांच्या प्रयत्नांना फारसं यश येताना दिसत नाहीये. कारण फडणवीसांनी आपल्या कूटनीतीने जानकरांची नाराजी दूर केली आहे, ज्योती मेटेंची भेट घेतली आहे, हर्षवर्धन पाटलांची नाराजी दूर होताना दिसतेय, धैर्यशील मोहिते पाटलांचं बंड सुद्धा थंड झाल्याचं कळतंय. थोडक्यात राजकारणाच्या जलाशयात पवारांचा गळ काहीसा रिकामाच राहिलेला दिसतोय. आणि त्यामुळे चाणक्य हे आढळपद राहिलंय का, ते शरद पवारांना द्यावं का, की फडणवीसच सध्याचे चाणक्य आहेत? दुसऱ्या बाजूने विचार केला तर फडणवीसांची ही कूटनीती आहे ती तात्पुरती आहे की तात्पुरती मलमपट्टी समजायची? तीन पक्षांमधल्या नाराजांचा बंड थंड करण्यात फडणवीसांची ताकद पुरेशी आहे का? आणि हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय. आणि याच संदर्भात चर्चेत आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विकास लवांडे काही वेळा त्या चर्चेत सहभागी होत आहेत, आणि दैनिक पुढारीच्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक सुनील माळी सर आपल्यासोबत आहेत. मी सुरुवातीला माळी सरांकडे जाते. माळी सर, राज्यातलं हे चित्र बघितलं तर म्हणजे मला आठवतंय शरद पवारांची पावसातली सभा. संपूर्ण चित्र त्यांच्या विरोधात असताना त्या एका सभेने त्यांनी हे चित्र पालटलेलं होतं साताऱ्यामधले. आणि आत्ता सुद्धा शरद पवार असाच काहीतरी करिश्मा करतील, काहीतरी त्यांची चाणक्य नीती कूटनीती वापरतील आणि बरेचसे पॉकेट्स, वोट पॉकेट्स हे आपल्या बाजूने करून घेतील असं वाटलं होतं. मात्र त्यांच्या ह्या सगळ्या प्रयत्नांना कुठेतरी सुरुंग लागलेला दिसतो आणि याच्या मागे आहेत देवेंद्र फडणवीस. कसं बघता या सगळ्याकडे? बरोबर नाही, अगदी नम्रता तू म्हणते ते अगदी बरोबर आहे. शरद पवारांनी जी खेळी केली आणि जी भाजप आणि फडणवीसांच्या विरोधातली यशस्वी खेळी शेवटची जी ठरली ती म्हणजे गेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्यांनी केलेला मवियाचा प्रयोग. म्हणजे भारतीय जनता पक्षाला शिवसेनेपासून हिरावून घेत भारतीय जनता पक्षाला बाजूला ठेवून शिवसेनाला बरोबर घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची मवियाची खेळी केली, भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं. ही पवारांची मला असं वाटतं राज्यातली गेल्या 5 वर्षातली शेवटची खेळी ही जी यशस्वी ठरली भाजपच्या विरोधात. त्यानंतर जर आपण बघितलं तर फडणवीस यांनी सातत्याने पवारांच्या विरोधात जी खेळी केली आहे, जी कुरघोडी केली आहे, चाणक्य आजचे चाणक्य फडणवीसच खरं ठरतात याचं कारण या प्रत्येक खेळीमध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय होत आलेला आहे आणि शरद पवारांच्या खेळ्या अयशस्वी ठरत आल्यात. आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री पद गेल्यानंतर शिवसेनेचं गेल्यानंतर फडणवीसांनी पहिल्यांदा शिवसेना फोडली, शिवसेना पद्धतशीररित्या फोडली आणि एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं. त्यानंतर त्यांनी अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस करून फोडलं आणि हा घाव शरद पवारांच्या खोल जिव्हारी लागलाय. याचं कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिकृत पक्षाची मान्यता गेली, चिन्ह गेलं आणि आता लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना उभं राहावं लागतंय. एक शेवटचा आताचा माड्याचा किस्सा तुला सांगतो. आता परवा शरद पवारांनी आपलं सर्व राजकीय कौशल्य पणाला लावून या विरोधात पुन्हा काही चाली खेळल्या. 2 दिवसापूर्वी असं वाटत होतं की शरद पवार पुन्हा मैदानात आलेत आणि पुन्हा ते डाव पलटवणार आहेत असं वाटत होतं. 2 गोष्टी, एक तर म्हणजे महादेव जानकरांना त्यांनी राष्ट्रीय समाज पक्ष यांना त्यांनी आपल्याकडे ओढलं, महायुतीतले महादेव जानकर यांना आपल्याकडे ओढलं आणि माढ्यातनं त्यांना उमेदवारीची ऑफर देऊ केली. ही ऑफर जानकर जवळपास स्वीकारण्याच्या बेतात होते. असं वाटत होतं की पवार आता उलटा वार करतायत, फडणवीसांचा वार पलटवतायत आणि पवार आता पुन्हा यशस्वी होताना दिसत आहेत. दुसरी त्यांनी खेळी केली ज्योती मेटे या विनायक मेटे या मराठा आंदोलनाचे जे प्रवक्ते होते, प्रणेते होते, या विनायक मेटेंच्या पत्नी या ज्योती मेटेंना त्या सुद्धा
युतीमध्ये महायुतीमध्ये होत्या यांना सुद्धा पवारांनी आपल्याकडे खेचलं आणि बीडमध्ये त्यांना उमेदवारी देण्याची चर्चा चालू झाली. आता या दोन्ही गोष्टींमुळे पुन्हा भारतीय जनता पक्षावर देवेंद्र फडणवीसांवर पवार मात करतायत का असं वाटायला लागलं. कालचाच प्रकार असा आहे. मात्र काल पुन्हा फडणवीसांनी ही खेळी परतवली आहे आणि आपल्या जानकरांना त्यांनी पुन्हा आपल्याकडे घेतलेलं आहे आणि आता त्यांना परभणीतनं उमेदवारी देण्याचा प्रस्ताव समोर आलाय, त्याच्यावर चर्चा चालू आहे. तसंच मेटेंना सुद्धा आपल्याकडे त्यांना काही उमेदवारी दिली जाईल असं नाही, पण त्यांना सुद्धा पुन्हा युतीत घेतलेलं आहे. म्हणजे युती फोडण्याची पवारांची ही खेळी ही फडणवीसांनी पुन्हा परतवलेली आहे, हे इथं आपल्याला स्पष्टपणे दिसतं आहे. त्यामुळं तुझं म्हणणं आणि तुझं वक्तव्य किंवा तुझं विश्लेषण जे आहे ते खरं वाटतं. मला एक शेवटचा याच्यामध्ये मुद्दा विचारायचा. खरं तर माझा हा प्रश्न थोडासा धाडसी असू शकतो. जे मनोज जरांगे पाटील ह्या निवडणुका जाहीर होताना प्रत्येक गावातनं आम्ही उमेदवार उभा करू, गाव तिथे उमेदवार, हे ज्या वेळेला सांगत होते, एक काही दिवसांपूर्वी आपल्याला आठवत असेल तर अशोक चव्हाणांनी त्यांची रात्री उशिरा भेट घेतलेली होती आणि त्यानंतर कालचं जरांगेंचं वक्तव्य जर आपण बघितलं तर एक अपक्ष उमेदवार ठरवा असं त्यांनी सांगितलेलं आहे. ह्या सगळ्यावरती सुद्धा फडणवीसांचा इन्फ्लुअन्स असू शकतो का माळी सर? 100% असू शकते. जरांगेंची ही माघारच आहे असं लक्षात येत आहे की माघार या अर्थी की त्यांनी एक पाऊल आता मागे घेतलेलं आहे. त्यांच्या आंदोलनामध्ये त्यांचा आतापर्यंतचा लोकसभा निवडणुकीकडे बघण्याची त्यांनी धोरण जे सांगितलं होतं ते तुम्ही 300-400 उमेदवार उभे करा, म्हणजे निवडणूक होऊच देऊ नका, निवडणुकीमध्ये केऑस होईल अशा प्रकारचं, आणि आपली मागणी मान्य झाल्याशिवाय निवडणूक होऊ देणार नाही, उमेदवारांना गावात प्रवेश नाही, कोणत्याही पक्षाला प्रवेश नाही, अशी भूमिका घेणारे जरांगे आश्चर्यकारकरित्या आज असं म्हणतायत की तुमच्याकडे येणारे उमेदवार जे आहेत त्या उमेदवाराकडनं तुम्ही बॉन्ड लिहून घ्या की तुम्ही आमच्या मागण्या मान्य कराल, तुम्ही सगळे सोयरेंचा जी अट त्यामध्ये घालाल मराठा आरक्षणामध्ये, असं जरांगे म्हणतायत. याचा अर्थ निवडणुकीमध्ये उतरणं, निवडणुकीमध्ये अधिक उमेदवार असू न देणं आणि एकच अपक्ष उमेदवार तुम्ही टोकन म्हणून उभा करणं, हे आश्चर्यकारकरित्या त्यांनी थोडीशी माघार घेतल्यासारखं दिसतंय आणि याच्या मागं फडणवीसच किंवा भारतीय जनता पक्षाचे चाणक्यच असण्याची शक्यता दाट आहे. मी अवधूत वाघ यांच्याकडे जाते. अवधूत वाघजी, एक प्रश्न असा पडतो की आता निवडणुकांच्या तोंडावर हे सगळं जो प्रश्न आला तो निस्तारला जातोय. ही कूटनीती आहे की ही तात्पुरती मलमपट्टी, असा सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे. भाजपमध्ये अंतर्गत गोटात काय चर्चा आहे? 2014 सालापासून महादेव जानकर आमच्या बरोबर आहेत. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी ते कॅबिनेट मिनिस्टर होते. त्यांना 2दा विधान परिषद पण दिलेली आहे आणि मुंडे साहेबांचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलं. पंकजाताईंना त्यांना बहिणीसारखा मान दिला आणि अशा परिस्थितीमध्ये आमचा एक खंदा फलंदाज किंवा गोलंदाज जे काही म्हणायचे ते म्हणा, तो जर आपल्या टीम मध्ये आणण्याचा प्रयत्न शरद पवार साहेब करत असतील तर तो त्यांचा कधीच यशस्वी होणार नव्हता. मुख्य म्हणजे या कार्यक्रमाचं जे शीर्षक तुम्ही दिलंय की फडणवीसच चाणक्य आहेत का, त्याच वेळी तुम्हाला असं म्हणायचं होतं की आतापर्यंतचे चाणक्य हे शरद पवार होते, परंतु शरद पवार हे कधीच चाणक्य नव्हते, कारण चाणक्याने स्वतःचा राज्याभिषेक कधी करून घेतला नव्हता. चाणक्याची सर्व नीती जी होती ती चंद्रगुप्त मौर्याला मगधाचा सम्राट बनवण्यासाठी होती, परंतु शरद पवारांची सगळी नीती स्वतःला आणि आता त्यांच्या मुलीला ही सम्राट बनवण्यासाठी. 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार आणि अनेक वेळा केंद्रामध्ये विरोधी पक्ष नेता किंवा केंद्रामध्ये मंत्री राहिलेले शरद पवार यांनी जी कूटनीती किंवा नीती वापरली आहे ती स्वतः सत्तेत राहण्यासाठी वापरलेली आहे. त्यामुळे त्यांना चाणक्य कधी म्हणू नये. चाणक्य ही एक खूपच महान व्यक्ती होती, त्याचा आपण कंपॅरिझन करून त्यांचं डिमोशन करू नये अशी माझी एक प्रांजळ आपल्याला विनंती आहे. आता राहिला प्रश्न देवेंद्र फडणवीस साहेबांचा. 2013च्या अखेरीला भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्राचं अध्यक्षपद मिळाल्यानंतर 14 सप्टेंबरमध्ये मुख्यमंत्री होईपर्यंत त्यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक छोट्या छोट्या पक्षांना घेऊन केलेली कामगिरी, म्हणजे त्यावेळी राजू शेट्टींना बरोबर घेणं, त्याच्याबरोबर रघुनाथ पाटील आमच्या बरोबर होते, महादेव जानकर आमच्या बरोबर होते, मेटे साहेब आमच्या बरोबर होते, या सर्व आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले साहेब आमच्या बरोबर होते. या सर्व छोट्या छोट्या पक्षांची एक मोठ बांधून आम्ही 2014च्या इलेक्शन्स शिवसेनेच्या बरोबर लढवल्या. आणखीन
वन साइडेड एकतर्फी जिंकल्या. त्याचा एवढा धसका पवार साहेब आणि त्यांच्या या सो कॉल्ड लुटारू टोळीने घेतला की त्यांनी आता आमच्याकडनं काही लोकांना फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रत्येक वेळी असं म्हणतात की अवधूत शरद वाघ, पवार मला एक सांगा, ही मोठ बांधली आणि ते सगळे चित्र आपल्या समोर आहे. राजू शेट्टी तुमच्याकडे नाहीयेत आता. रघुनाथ दादांचा जो पक्ष आहे तो नाराज आहे तुमच्यावरती. जानकरांना सुद्धा पवारांची भेट घेत पवार मोठे नेते आहेत आणि माढा जर त्यांनी दिलं तर आम्ही ऑफरचा विचार करू अशा प्रकारचं वक्तव्य त्यांना करावं लागतं. एक प्रकारे या छोट्या पक्षांना प्रेशर पॉलिटिक्स प्रेशर टॅक्टिक्सच वापरायला लागली की नाही? मला असं वाटत नाही. राजकारणामध्ये त्यांचा पक्ष वेगळा आहे, आमचा पक्ष वेगळा आहे. आणि अजूनही महाराष्ट्रामधल्या ज्या 5 वेगवेगळ्या टर्म्स मध्ये इलेक्शन होणार आहे त्यावेळी त्यांचं गणित सुद्धा वेगळं आहे. उदाहरणार्थ मुंबईमध्ये 20 मेला इलेक्शन होणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी इलेक्शन्स आपलं लोकसभेच्या उमेदवारांची जी लिस्ट जाहीर करायची आहे त्याला वेळ लागतोय. आणि हा वेळ लागत असताना 3 मोठे पक्ष आहेत. अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे, शिंदे साहेबांची शिवसेना आहे, हे मोठे पक्ष आहेत. या सर्व मोठ्या पक्षांना एकत्रित घेऊन आपल्याला पुढे जायचंय. मी तुम्हाला एक उलटा प्रश्न विचारतो. मविया आतापर्यंत वंचित बहुजन आघाडीला घेणार होती. यांच्या इतक्या मीटिंग झाल्या. शिवाजी पार्कच्या सभेमध्ये राहुल गांधींच्या बाजूला प्रकाश आंबेडकर येऊन बसले. परंतु शेवटी प्रकाश आंबेडकर ते ठरवतील की ती त्यांच्या अंतर्गत गोटातली त्यांचा वैयक्तिक प्रश्न असेल तो त्यांच्या आघाडीचा. आमचं पण आम्ही ठरवू ना. मी त्यांना तो प्रश्न विचारते की वंचितचं काय झालं. राजू शेट्टीने तुमची साथ का सोडली हा तुमचा प्रश्न मी तुम्हाला विचारला. वंचितने त्यांची साथ सोडली हा मी त्यांना विचारते प्रश्न. नाही, त्यांना विचारा. पण त्याचप्रमाणे राजू शेट्टी हे आज काय महाविकास आघाडी बरोबर नाहीयेत. तर राजू शेट्टींचं काय करायचं त्याला ते ठरवलं जात आहे. आणि रघुनाथ पाटील असोत, राजू शेट्टी असोत, ज्योती मेटे असोत, हे सर्व छोटे छोटे घटक पक्ष आहेत. आणि इव्हन रामदास आठवलेंनी 2 जागा मागितल्या आहेत. त्यांचं काय करायचं, त्यांचा सन्मान कसा करायचा, असे अनेक प्रश्न आहेत. आणि तुम्ही धीर धरा. हे सर्व प्रश्न 100% आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या मुत्सद्दीच्या राजकारणामध्ये आणि त्यांना तुम्हीच स्वतः म्हणालेले आहेत की ते महाराष्ट्राच्या राजकारणातले चाणक्य आहेत. आणि जर तसं असेल आमचं वाक्य नाही, आम्ही हा प्रश्न विचारलाय की ते खरंच चाणक्य आहेत का याच्यावरच आपण आज चर्चा करतोय. कन्क्लुजन काय ते चर्चेच्या अंती आपल्याला ठरवायचंय. जेवढी चांगली विशेषणं आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना द्यायची असतील तेवढी द्या. त्याची आम्हाला काही ठीक आहे. मुद्दा लक्षात आला. आपण विकास लवांडे आलेले आहेत आपल्यासोबत चर्चेमध्ये. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आहेत ते. विकास लवांडेजी, चाणक्य हे जे राज्याच्या राजकारणामधलं आढळपद अनेक वर्ष शरद पवारांनी भूषवलेलं होतं आणि पक्षातीत त्यांचं ते पद होतं आणि त्यांच्या राजकीय खेळी ह्या पक्षातीत मानल्या गेलेल्या आहेत. आता असं काय झालं की पवारांची खेळी एकही यशस्वी होत नाहीये. नाही, हे तुमचं चाणक्य पद वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तथाकथित कोणी काय विशेषणे लावायची ज्याच्या त्याचा भाग आहे. आदर करतोय आम्ही त्यांचा. नाही, चाणक्य नीती हा शब्द पवार साहेबांनी कधी स्वतःला वापरला नाही आणि स्वतःला कधी ते चाणक्य समजत नाहीत आणि आमचा पक्षही कधी असं बोलत नाहीये. मुळात ही कूटनीती जे काही फडणवीस करतायत त्याला कूटनीती सुद्धा कमी पडते. ती खरं अर्थनीती आहे. आणि आईस, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी या पद्धतीने त्यांचं सगळं काम चालू आहे. आईस नीती आहे, ही कूटनीती आहे. आणि काल जे काय तुम्ही महादेव जानकरांचं सांगत आहेत किंवा आता जे भाजपाचे प्रवक्ते आहेत अवधूत वाघ जे म्हणाले लुटारू टोळी, ही लुटारू टोळी सध्या कोणाबरोबर आहे? जे तुम्ही तथाकथित लुटारू टोळी ज्यांना म्हणताय त्यांची नावं जरा घेता का तुम्ही? 14ला तुम्ही कोणाकोणावर आरोप केले होते? आदर्श घोटाळ्याचा कोणावर आरोप केला होता? जलसंपदा घोटाळ्याचा कोणावर आरोप केला होता तुम्ही? बैलगाडी पुरावे कोणाच्या विरोधात होते? ही सगळी तथाकथित लुटारू टोळी मी ज्यांना म्हणताय अवधूत वाघ ती सध्या कोणाबरोबर आहे? तुमची गुजरातच्या वॉशिंग मधून ते बाहेर आले का वॉशिंग मशीन मधून? हा प्रश्न स्वतःला विचारा. आणि जे स्वतःला वैश्विक पक्ष म्हणतात, जो 400 पारच्या गप्पा मारतो, त्यांना राज ठाकरे सारखा एक पक्ष, खासदार नसलेला पक्ष सुद्धा जवळ करावा लागतो. ज्यांचा एकही खासदार नाही त्या महादेव जानकरांना सुद्धा टोकन देऊन निवडणुकीच्या खर्चाची काल बोलणी करून मग त्यांना युटर्न करायला लावला जातो. या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रापुढे आहेत. भारतीय जनता पार्टीची कूटनीती आणि आईस नीती या भारतामध्ये शरद पवारांनी सुद्धा जानकरांना माढाची ऑफर दिलीच होती की माढाची जागा लढवण्याची. ते माडाची ऑफर दिली म्हणजे ती कुठल्या पद्धतीवर दिली? माडाच्या बद्दल किंवा परभणीच्या बद्दल महादेव जानकर सातत्याने पवार साहेबांना
भेटत होते, फॉलोअप करत होते, मध्यस्थांच्या मार्फत स्वतःही भेटत होते वारंवार, आणि त्यांनी वारंवार इच्छा व्यक्त केली होती की मला महाविकास आघाडी बरोबर जायचे. त्यांचे स्टेटमेंट तुमच्या पब्लिक डोमेन मध्ये आहेत. मागच्या 8-10 दिवसात 15 दिवसामध्ये महादेव जानकर काय काय भाजपाबद्दल बोलले, त्यांनी छोटे पक्ष संपवले जातात भाजपकडनं हे बोललेले. आज बच्चू कडू काय बोललेले ते बघा. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की हे प्रेशर टॅक्टिक्स आहे आणि फडणवीस जे करतायत ती कूटनीती नव्हे तर ती तात्पुरती मलमपट्टी असं म्हणताय तुम्ही? आईस नीती आहे ती, आईस नीती, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी. ठीक आहे, आणि त्याला कूटनीती म्हणता येईल. मुद्दा लक्षात आला. माळी सरांना काय मुद्दा मांडायचा? माळी सर. नम्रता बोलू. हा, एक पत्रकार म्हणून मला असं वाटतं की कोणाच्या बाजूला कोण हा सगळा वेगळा मुद्दा आहे. पत्रकार म्हणून व्यापक जनहित लक्षात घेता, या सगळ्या राजकीय खेळी लक्षात घेता, दोन्ही प्रमुख सर्व राष्ट्रीय पक्ष जे आहेत हे प्रमुख पक्ष हे अशा जे आता लुटारूची टोळी म्हणाले प्रमुख पक्षांना अशा प्रकारचे आपल्याकडे घेण्यासाठी दोन्ही पक्ष करतायत. त्यामुळे कुठला पक्ष डावा कुठला पक्ष उजवा हे याच्यात आपल्याला म्हणता येणार नाही. हे दोन्ही पक्षांना निवडणूक जिंकणं आणि निवडणूक जिंकण्यासाठी जे काही करावं लागेल सर्व विधी निषेध शून्य तत्वशून्य राजकारण जे करावं लागेल ते भारतीय जनता पक्ष पण करतोय, राष्ट्रवादी काँग्रेस पण करतोय, शिवसेना पण करत आहे. त्यामुळं यांना हे उजवे ते डावे असं अजिबात म्हणायचं नाही. मला फक्त एक वेगळा मुद्दा इथं मांडायचा आहे की महादेव जानकर या एका व्यक्तीचा मुद्दा नाहीये, त्यांच्या एका राष्ट्रीय समाज पक्षाचा मुद्दा नाहीये. यांचं थोडंसं समजून घ्यायला पाहिजे की केवळ युतीतला एक पक्ष कमी होणं किंवा आघाडीतला वाढणं एवढाच मुद्दा नाहीये. हा, तर मला मुद्दा तो सांगायचा आहे की जानकर ज्या धनगर समाजातून आले, जानकरांना आवडत नाही एका समाजाचं म्हटलेलं स्वतःला, कारण त्यांनी काशीरामपासून सुरुवात केली होती आणि पवार विरोधी राजकारण मुख्यतः त्यांचं राहिलेलं आहे. ज्यांना गोपीनाथ मुंडेंनी जवळ केलं, माधवचा प्रयोग इथं राबवला, माळी धनगर वंजारी या समाजांना एकत्र आणून प्रयोग राबवला. आता माढ्यामध्ये धनगर समाज मोठ्या प्रमाणावर आहे, बारामतीत मोठ्या समाज आहे, इंदापूरमध्ये मोठा आहे, बारामती तालुक्यात धनगर समाज मोठ्या प्रमाणावर आहे. तर या समाजाला हा समाज कुठं जाईल याच्यावर हे अवलंबून होतं. म्हणजे जानकर आज आघाडीकडे गेले म्हणजे काय होईल, आघाडीकडे गेल्यानंतर या समाजाची मतं सुद्धा त्यांच्याकडे जाऊन एक वेगळा परिणाम निवडणुकीवर होऊ शकला असता, किंवा युतीमध्ये ते राहणं हाही वेगळा परिणाम आहे. त्यामुळे जानकर या एका व्यक्तीचा मुद्दा नाही, धनगर समाज म्हणून सुद्धा तो मुद्दा आहे. तसंच मेटेंचा आहे. त्यामुळे एक व्यक्ती एक पक्ष असा नाहीये, ही राजकीयच खेळी आहे आणि राजकीय खेळीमध्ये विशिष्ट जातीची किंवा विशिष्ट मतं आपल्याकडे वळवण्याचा दोन्ही पक्ष विधी निषेध शून्य प्रयत्न करतायत. नाही अगदी, आणि आपण अगदी बीडचा जरी मुद्दा बघितला, जरी ज्योती मेटेंसोबत चर्चा झाल्या, त्यांची भेट घेतली, त्यांना पक्षात येण्याचं निमंत्रण सुद्धा दिलेलं होतं, मात्र त्याच वेळेला तिकडे बजरंग सोनवणे सुद्धा आता शरद पवारांच्या गटामध्ये आलेले आहेत. मात्र त्याच वेळेला पंकजा मुंडेंच्या प्रचारामध्ये आपल्याला बजरंग सोनवणे हे ज्यांचे विश्वासू समजले जातात ते धनंजय मुंडे दिसतात. ही कूटनीती म्हणायची नाही तर काय विकास लवांडेजी? कूटनीती काय याच्यात बजरंग सोनवणे त्यांना स्वतःचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. इथे काय त्यांना कोणी आमंत्रण द्यायला गेलेलं नव्हतं. जे कोणी लोक आलेत ते निलेश लंके असो कोणी असो, ते मुळातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. ते काय महायुतीतले नव्हते कधीच. ते कुठल्या शिवसेनेचे किंवा भारतीय जनता पार्टीचे सभासद नव्हते. राष्ट्रवादीच्या 2 राष्ट्रवादी झाल्यानंतर त्याच्यामध्ये अनेक लोक अजूनही आता लोकसभेच्या इलेक्शनच्या तोंडावर म्हणा किंवा लोकसभेच्या इलेक्शन नंतर म्हणा अनेक लोक स्वगृही परत येणार आहेत. पण म्हणजे निलेश लंके जाण्यानंतर सुजय विखेंची जागा सिक्युअर करणं किंवा बजरंग सोनवणेंच्या जाण्यानंतर पंकजा मुंडेंची जागा सिक्युअर करणं हे भाजपसाठी फायद्याचं आहे आणि त्यासाठी त्यांनी केलेली ही कूटनीतीच आहे. शरद पवारांच्या प्रयत्नांना कुठेतरी सुरुंग लावायचा प्रयत्न आहे. हे का स्वीकारत नाही? त्याच्यामध्ये लोक मतदानातनं ठरवतील. अजून खूप पुला खालून पाणी जायचं आहे. अजून बऱ्याच घडामोडी घडायच्या आहेत. महायुतीमध्ये कुठलंही आलबेल नाही. बारामतीतलं विजय शिवतारेंचं उदाहरण तुम्हाला मोठं उदाहरण इथे आहे. आढळराव पाटलांचं शिरूरमध्ये बघितलं असेल तुम्ही, ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतनं अजितदारांच्या राष्ट्रवादीत आले. त्यामुळे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या पक्षामध्ये जे काही चाललंय, स्थलांतर चालली आहेत किंवा महायुतीमध्ये अजिबात आलबेल नाही. जितकं महाविकास आघाडीमध्ये आमच्या उद्धव ठाकरेची सेना असेल, पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल, या महाविकास आघाडीमध्ये कुठेही काही प्रॉब्लेम नाहीये. पण प्रॉब्लेम जागा का समोर येत नाहीत? फक्त 7 जागा काँग्रेसच्या समोर आल्यात. येतील ना 2 दिवसामध्ये. आता सगळ्या जागा जाहीर होतीलच. बर, ठीक आहे. अवधूत वाघ कसं बघता याकडे? नाही, आता घोडा मैदान जवळ आहे. 2014 आणि 2019ला महाराष्ट्राने पाहिलेलं आहे, वेगवेगळी स्थित्यंतर पाहिलेली आहे. 2014ला
चारीच्या चारी पक्ष वेगवेगळे लढले, शिवसेना वेगळी लढली, भाजपा वेगळी लढली, राष्ट्रवादी वेगळी लढली आणि काँग्रेस वेगळी लढली. त्यावेळी काय परिस्थिती 2014ला झालेली आहे हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. 2019ला पुन्हा युती झाली, आम्ही शिवसेनेबरोबर तर काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर लढली. त्यावेळी काय परिस्थिती झाली हे आपण पाहिलं आणि 2024ला येऊन काही वेगळं होईल असं मला वाटत नाही. महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलेलं आहे की जे वीर सावरकरांचा अपमान करतात, जे हिंदुत्वाचा अपमान करतात, जे हनुमान चालुसा म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकतात, जे कंगना रनावतचं घर तोडतात, जे अनंत करमुसेला घरामध्ये आणून मारतात, ज्यांच्या राज्यामध्ये पत्रकारांना सुद्धा अगदी मला वाटतं झी 24 तास आहे की एबीपी माझाचा आहे कुलकर्णी म्हणून त्याला उचलून आणला आणि मारला आणि त्याला आतमध्ये टाकला, असे जे लोक आहेत या लोकांना आपल्या घरी पाठवण्याचा चंग हा महाराष्ट्रातल्या जनतेने बांधलेला आहे. जी लोक कोविडमध्ये घरी बसली होती आणि घरात बसून राज्यकारभार चालू होती, अवधूत वाघजी असे अनेक क्लीन चिट न मिळालेले नेते तुमच्याकडेही आहेत आणि लोकसभेला किंवा पुढच्या विधानसभेला त्यांनाही उमेदवारीची चर्चा होणारच आहे. अगदी आत्ताचं उदाहरण द्यायचं तर संजय राठोडांच्या उमेदवारीची चर्चा होतीये, त्यांच्यावर कुठले आरोप होते हे मी सांगू का? नाही, तुम्ही सांगा ना, तुम्हाला जे काय वाटेल ते सांगा. तुम्हाला कोणी अडवलंय? पत्रकार आहात, तुम्हाला जे आरोप करायचे ते करा. मी आरोप नाही करत आहे, मी फॅक्ट सांगते तुम्हाला. तुम्ही ज्यावेळेला हे आरोप करताय त्यावेळेला तुमच्या पक्षामध्ये ही अशीच परिस्थिती आहे. हो, बोलू देत ना, विरोधकांना बोलू देत ना त्यांना कोणी अडवलेलं आहे. त्यांना जे काय आरोप करायचे ते करावेत. त्यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. आम्ही जे आरोप करतो आहोत बघूया आपण त्यांना काय म्हणायचं. विकास लवांडेजी बोला. नम्रताजी, तुम्ही संजय राठोडांचं एक नाव घेतलं, अशी 25 नावं निघतील. भावना गवळींपासून अगदी सगळे ज्यांना ईडीच्या नोटीस आल्या, त्या अजितदादा मित्रमंडळातले सगळे ज्यांना ईडीच्या जप्ती प्रफुल्ल पटेलांच्यावर त्यांचे 2 मजले वरळीच्या त्या बिल्डिंग मधले ईडीच्या ताब्यात आहेत. हसन मुश्रीफांचं काय आहे? अजितदादांच्यावर 4 दिवस आधी 70,000 कोटीचा घोटाळा या देशाचे प्रधानमंत्री करतात, दुसरं कोणी नाही करत, प्रधानमंत्री करतात आणि त्यांना चौथ्या दिवशी आपल्या बरोबर घेतात. आदर्श घोटाळ्याची व्हाईट पेपर लोकसभेत मांडला जातो आणि 5व्या दिवशी त्यांना राज्यसभेवर बीजेपी तर्फे खासदार केलं जातं. याची 100 उदाहरणं निघतील या देशामध्ये. त्यामुळे या अवधूत वाघांनी उगीच काही पराचा कावळा किंवा काही राईचा पर्वत करू नये. जे काय आता देशासमोर आहे, आता कुठली मोदीची लाट नाही आणि कशाची काय नाहीये. मोदी हटाव हाच एकमेव नारा आता भारत देशामध्ये सुरू आहे. मोदी हटाव आणि देश बचाव असाच नारा लोकांचा आहे. ठीक आहे, शेवटची कमेंट अवधूत वाघजी 30 सेकंद. मला असं वाटतं की ज्या लोकांची नावं आता माझ्या मित्राने घेतली ते सगळे मित्र महाविकास आघाडीचे घटक होते. त्यावेळी ते पवित्र होते आणि त्यांनी महाविकास आघाडी सोडली आणि आमच्याकडे पटेल जर वाईट असते, किरीट सोमय्यांची जरा काढा सगळी यादी बाहेर. मोठे नेते होते मुद्दा दोघांचाही लक्षात आलेला आहे. माळी सरांकडनं मला वाइंड अप कमेंट घ्यायचे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले हे बघा, एक आता या दोघांनीही एकमेकांवर आरोप केलेले आहेत. पत्रकार म्हणून मला एक कॉमेंट अशी की उडदा माझी काळे गोरे काय निवडावे कुंचरित. म्हणजे दोन्ही पक्षांनी भ्रष्टाचाराचे आरोप असणारे नेते आपल्या पक्षात घेतले. कोणाकडे वॉशिंग मशीन होतं, कोणाकडे वॉशिंग मशीन असताना त्यांनी त्यांना शुद्ध करून घेतलं. पण दोन्ही पक्षांकडून अशा प्रकारे निवडणूक आल्यानंतर आपल्या पक्षात अशा मंडळींना घेतलं जातं आणि जनता फक्त त्यांच्याकडे बघत राहते आणि जनतेच्या हाती काही उरत नाही. जनतेच्या हाती फक्त उरतं 5 वर्षांना एकदा मतदान करणं आणि हा ढोंगीपणा बाहेर काढणं. ठीक आहे, जसं अवधूत वाघ म्हणाले त्यांच्या आता वक्तव्यामध्ये की घोडा मैदान जवळ आहे, त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांची जी काही राजकीय खेळी आत्ता चालली आहे त्याला कूटनीती म्हणायचं, चाणक्य नीती म्हणायचं की तात्पुरती मलमपट्टी, येत्या काळामध्ये आपल्याला लक्षात येईलच. कारण लोकसभा झाली की लगेचच पुढे विधानसभा आहे आणि या निवडणुकीचे परिणाम किंवा या निवडणुकीमध्ये ज्यांची समजूत काढायची प्रयत्न झालेले आहेत ते विधानसभेच्या वेळेला पुन्हा एकदा समोर येतीलच. त्यामुळे बघूया आता ही चाणक्य नीती खरोखरच आहे की तात्पुरती मलमपट्टी आहे, येणारा काळ आपल्याला कळेल. अवधूत वाघ, विकास लवांडे आणि माळीसर तिघांनीही वेळ दिला या चर्चेसाठी. तिघांचेही आभार. चर्चेचा आजचा धुरळा इथे छमलेला आहे. पुन्हा एकदा नवीन विषयासह पुढे भेटणार आहोत. पाहत रहा पुढारी न्यूज.